नमस्कार मित्रांनो, आज आहे 19 मार्च 2026 आणि आज धुरंधर 2 म्हणजेच धुरंधर द रिव्हेंज रिलीज झालाय. काल तसे त्याचे पेड प्रीव्ह्यूज होते, पण माझ्या शहरात एकही शो नव्हता व त्या पेड प्रीव्ह्यूजसाठी मी दुसऱ्या शहरातही गेलतो, पण ते शोज कॅन्सल झाले. ते म्हणले की 10:30चा शो बघावा लागेल. मी म्हणलं भाई 10:30चा शो बघून मी घरी कधी जाऊ. त्यामुळे आज मी माझ्या शहरात फायनली मूवी पाहिली. आदित्य धर आणि त्यांच्या टीमने पहिल्या भागानंतर ज्या अपेक्षा वाढवल्या होत्या त्यावर ते उतरले आहेत का? चला तर सविस्तरपणे संक्षिप्त रिव्ह्यू करूयात, स्पॉयलर्स न देता. पाकिस्तान का मुस्तकबिल अब हिंदुस्तान तय करेगा. पहिल्या पार्ट सारखी ही मूवी पण चॅप्टर्स द्वारे विभागली आहे. या मूवी मध्ये आपल्याला एकूण 7 चॅप्टर्स पाहायला मिळतात व मूवीचा रन टाइम 3 घंटे 50 मिनिटे. फर्स्ट चॅप्टर मध्ये हमजाचा पास्ट दाखवला जातो, म्हणजेच तो इंडियामध्ये जसप्रीत सिंग असतानाची स्टोरी दाखवतात. आणि मी ट्रेलर बॅकग्राऊंड मध्ये सांगितल्याप्रमाणे हे पास्ट अर्धा ते पाऊण तास दाखवतात आणि त्यात रणवीर सिंगची परफॉर्मन्स, व्हॉट अ ब्रिलियंट ऍक्टिंग. पार्ट 1 मध्ये दाखवलं होतं की त्याच्यासोबत काहीतरी खूप वाईट झालंय आणि ते रिव्हेंज घ्यायला जातो, पण ते ऍक्च्युअली मध्ये जेव्हा दाखवतात ते खूप इंटेन्स व शॉकिंग होतं. त्यात खूपच ब्रुटल ऍक्शन सीन्स दाखवलेत. एकतर सीन असा आहे की जसप्रीत सिंग एकाला गोळी मारतो, ती गोळी कुठून मारतो कुठून जाते ते म्हणजे मी सांगू पण शकत नाही. आणि त्या सीन्सवर आरी आरी एक जिंदरी हे गाणं पूर्ण सीन्सला एलिव्हेट करतं. त्यानंतर फ्लॅशबॅक्स मध्ये सांगितलं जाते की जसप्रीत सिंग हमजा कसा बनतो, तो भारताचा एजंट म्हणून पाकिस्तानमध्ये कसं जातो, ते खूप लॉजिकल रित्या दाखवले. त्यानंतर मूवी प्रेझेंट मध्ये येते आणि चालू होतं पाकिस्तान मधलं सर्वात मोठं ऑपरेशन ऑफ लियारी. मूवी रहमान डकैत जिथून मेला होता तिथूनच स्टार्ट घेते. रहमान डकैत की मौत के बाद लियारी की सड़कों पर खौफ व हरस का माहौल, कई मकामात पर फायरिंग और रॉकेट लॉन्चर के धमाके साफ सुनाई दिए जा रहे हैं. आणि यावेळी रिव्हेंजची आग आणखीच तेवते. सबसे बड़ा सवाल, रहमान डकैत की मौत के बाद कौन बनेगा लियारी का बादशाह? भाई मूवी मधली ब्रुटॅलिटी नेक्स्ट लेवल आहे. लियारीच्या गल्ली बोळातून ते रूफटॉप चेस, गन फाइट्स, हँड टू हँड कॉम्बॅट एकदम रॉ आणि डिस्टर्बिंग. पहिल्या भागापेक्षा व्हायलन्स खूपच जास्त आहे आणि टू मच टेस्टोस्टेरॉन सुद्धा आहे. तर विचार करून पहा. हे टू मच टेस्टोस्टेरॉन काही निगेटिव्ह पॉईंट नाही बरं का माझ्याकडून. मूवी फर्स्ट हाफ पर्यंत खूप एंगेजिंग वाटते. मूवीचा रन टाइम जवळजवळ 4 तास आहे, म्हणजे इंटरव्हल पॉईंट 2 घंट्याला होईल, पण ते वेळ कंटाळवाना किंवा बोर वाटत नाही व ते 2 घंटे कशी गेली ते कळणारही नाहीत. पण जसा सेकंड हाफ चालू होतो, मी असं नाही म्हणणार की बोर होईल, पण मूवी तेवढी ग्रिपिंग वाटत नाही. पार्ट 1 मधलं जे बिल्डअप होतं त्याप्रमाणे मूवीचे कॅरेक्टर्स इम्पॅक्ट टाकत नाहीत. काही फील होणे आधीच कॅरेक्टर्सला मारलं जातं व अक्षय खन्नाने विलनचा रोल इतक्या टोकाला नेऊन टेकलाय की पार्ट 2 मध्ये एका पण विलनची ती इंटेन्सिटी जाणवत नाही. पार्ट 1 जेवढा रॉ होता तेवढा पार्ट 2 पाहायला मिळत नाही. पार्ट 2 मध्ये खूप क्रिएटिव्ह लिबर्टी घेतली. मी या मूवीला प्रोपोगंडा तर नाही म्हणणार, पण हो, ही मूवी एका पार्टीला व एका सरकारला पॉलिश करण्याचं काम करताना दिसते, पण ते इंटेन्शनली किंवा प्रोपोगंडा नाही वाटत. लेट्स सी. प्रत्येक फिल्म मेकरची व प्रत्येक माणसाची एक पॉलिटिकल आयडिओलॉजी असते. ती आयडिओलॉजी ऑनेस्टी सोबत दाखवणं ठीक आहे, पण ती आयडिओलॉजी ऑडियन्सवर फेकली नाही गेली पाहिजे. मूवीमध्ये खूप सरप्राइजेस व ट्विस्ट आहेत, ते पाहून शॉकिंग तर वाटतं. पण परत एकदा बोलेल, संजय दत्त, अर्जुन रामपाल, आर माधवन सर्वांचं काम बेस्ट होतं, पण रणवीर सिंगचा परफॉर्मन्स ऑफ द इयर होता. इमोशनल सीन्स मध्ये दुःख, अँगर, पॅट्रिओटिझम आणि ऍक्शन मध्ये फुल बीस्ट मोड. पार्ट 1 मध्ये जे जुन्या गाण्यांचा ऑन द पॉइंटला यूज झाला होता ते बघायला व ऐकायला खूप मस्त वाटायचं, पण पार्ट 2 मध्ये जे जुने गाणे दाखवले आहेत ते सिच्युएशन वरती फारसे फिट बसत नव्हते व थोडे फोर्सफुल वाटत होते. पण नो डाऊट ते ऐकायला चांगले वाटतात, पण ते सीन्स सोबत एलिव्हेट होत नव्हते. बाकी मूवी खूप काही खरं दाखवण्याचा प्रयत्न करते, पण काहीही म्हणा मूवी मजा तर देते. म्हणजे 4 तास वेस्ट किंवा एवढे पैसे वेस्ट असं तर वाटणार नाही तुम्हाला. तुम्हीच विचार करा, लोक 5 मिनिटाचा व्हिडिओ पण फास्ट फॉरवर्ड करून बघतायत. ते तर सोडा, आजकाल रील पण 2x2च्या स्पीडनं बघतायत. त्या ऑडियन्सला मूवी थिएटरमध्ये बांधून ठेवते. हे खरंच खूप इम्प्रेसिंग आहे. यासाठी आदित्य धर व सर्व टीमला अप्रिशिएट केलं पाहिजे. आणि हो, क्लायमॅक्स मध्ये एक खूप मोठा शॉकिंग ट्विस्ट आहे, तर मूवी संपेपर्यंत थिएटर सोडून जाऊ नका. ते पाहून रिॲक्शन खूप मिक्स असेल. माझी तर खूपच मिक्स होती. ओव्हरऑल अनुभव छान आहे मूवी पाहायचा व मूवी खूप दमदार आहे. हो, थोडे लो पॉल्स व पॉलिटिकल लो पॉल्स आहेत, पण ठीक आहे. आणि अक्षय खन्नाची थोडी कमी भासते. त्यांचा पास्ट मधला एखादा सीन दाखवला असता तर मजा आली असती. ठीक आहे मित्रांनो, तुम्ही धुरंधर द रिव्हेंज हा चित्रपट पाहिलाय का? जर पाहिला असेल तर तुम्हाला कसं वाटला नक्की सांगा. ठीक आहे मित्रांनो, तुमची व तुमच्या परिवाराची काळजी घ्या. थँक्यू. टेक केअर. बाय.